आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. स्कूल प्रोजेक्ट. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मुलांनो. एवढ्यातच मुलांच्या परीक्षा संपलेल्या होत्या आणि आजपासून सर एक नवा टॉपिक सुरू करत होते ज्याचं नाव होतं इमर्जन्सी व्हेइकल्स. चला मुलांनो, आपापली पुस्तकं उघडा. आज आपण नवीन धडा शिकणार आहोत, इमर्जन्सी व्हेइकल्स. अजून कुणाकुणाला माहितीये कोणकोणते इमर्जन्सी व्हेइकल्स असतात? अशा प्रकारे सगळ्या मुलांनी मिळून सगळी उत्तरं दिली. आज सकाळीच मला नोटीस मिळाली आहे की पुढच्या आठवड्यात आपल्या शाळेत सायन्स कॉम्पिटिशन आहे. नाव टुडे I will make group of 4 members for this project and I will give each team a title and you all have to make project and submit the model in the next week, okay? पण आमचा प्रोजेक्ट कशाविषयी असेल? प्रत्येक ग्रुपला वेगवेगळा विषय दिला जाईल आणि हे सगळे टॉपिक्स तुमच्या सायन्स बुक प्रमाणेच दिले आहेत. गट्टू, तुझ्या ग्रुपचा टॉपिक आहे इमर्जन्सी व्हेइकल्स. राजू, तुझ्या ग्रुपचा टॉपिक आहे मॅग्नेट अँड इट्स टाइप्स. गुड्डी, तुझ्या ग्रुपचा टॉपिक आहे रोटेशन ऑफ द प्लॅनेट अराउंड द सन. तुम्हाला सगळ्यांना या प्रोजेक्टचे मॉडेल बनवायचे. चला, आता मी तुमच्या 4 मेंबरचे ग्रुप बनवतो. मग तुम्ही घरी जाऊन प्रोजेक्ट मॉडेल बनवा. गट्टू, चिंकी, बंटी आणि हरी तुमची घरं जवळजवळच आहेत, त्यामुळे तुमच्या चौघांचा एक ग्रुप. ठीक आहे? तुमचा ग्रुप नंबर 1. ये, खूप मजा येईल. तुम्ही दोघं आज संध्याकाळी शाळा सुटल्यावर माझ्या घरी या, मग आपण प्रोजेक्ट बनवू. अरे पण आपण प्रोजेक्ट बनवायचा कसा? सगळेजण शांत राहा, मस्ती करू नका, मला माझं काम करू द्या. अशा प्रकारे सरांनी सगळ्यांना 4 मेंबरच्या ग्रुपमध्ये डिवाइड केलं. शाळा सुटताच गट्टू, चिंकी आपापल्या घरी आले आणि आज जी जी मस्ती केली ती आई बाबांना सांगू लागली. माहिती आई बाबा, आज शाळेत काय झालं? आम्ही ग्राउंड मध्ये खेळत होतो आणि खेळता खेळता राजू धडामकन पडला. गट्टू, असं दुसऱ्यांना हसू नाहीये. ते सगळं सोडा ना. आई बाबा, आम्हाला शाळेमध्ये एक प्रोजेक्ट मिळालाय, तोही नवा. You know, we have to make a project on types of vehicles and submit the model in next week. Yes, I am excited to make the new project. But who will help us to make it? अरे, तुमच्या ट्युशन टीचरला विचारा ना. अरे, ते नक्कीच काही ना काही सोल्युशन देतील. अरे हा, मी तर विसरूनच गेलो. चल चिंकी, लवकर ट्युशनची तयारी करू. आपण ट्युशन टीचर कडे जाऊन या प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधू. दोघांनी फटाफट आवरलं आणि ते ट्युशनला जाऊन पोहोचले. सांगा मुलांनो, आज तुम्हाला शाळेत काय होमवर्क दिलाय? बाई, आज आम्हाला शाळेमध्ये खूप अवघड प्रोजेक्ट दिलाय आणि तो आम्हाला नेक्स्ट वीक पर्यंत सबमिट करायचा आहे. मी, हरी आणि बंटी आमच्या चौघांचा एक ग्रुप आहे. हो, आणि आम्हाला समजत नाहीये की ते मॉडेल आम्ही कसं बनवू. प्रोजेक्ट कशाविषयी आहे आणि कोणतं मॉडेल बनवायचंय? इमर्जन्सी व्हेइकल्स. ह्यात तर काहीच अवघड काम नाहीये. पुढच्या आठवड्यापर्यंत मुलांनी सुंदर ॲम्ब्युलन्सचं मॉडेल बनवलं आणि बाबांच्या मदतीनं ॲम्ब्युलन्सवर इमर्जन्सी हॉर्न सुद्धा लावला. याहू, फायनली आमचा प्रोजेक्ट कंप्लीट झाला. किती भारी दिसत आहे. आता मी असाच ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर होईन आणि सगळ्या लोकांचा जीव वाचवेन. बुद्धू, ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर नाही तर डॉक्टर पेशंटचा जीव वाचवतात. नाही चिंकी, असं नाही बोलायचं बेटा. डॉक्टर तर पेशंटचा जीव वाचवतातच, पण ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर सुद्धा पेशंटचा जीव वाचवायला तेवढीच मदत करतात. अरे, ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर वेळेवरती हॉस्पिटलमध्ये पेशंटला घेऊन येतात आणि त्यामुळे डॉक्टर पेशंटचा जीव वाचवू शकतात. सॉरी बाबा, यापुढे मी असं कधीच बोलणार नाही. ह्यामुळेच तर ह्या सगळ्या व्हेकल्सना इमर्जन्सी व्हेकल्स म्हणतात आणि यांचे ड्रायव्हर वेळ आली असताना प्रत्येक जागेवर पोहोचतात आणि लोकांचा जीव वाचवतात. चला, शाळेची वेळ झालीये. आज कॉम्पिटिशन आहे ना, लवकर जा. सगळी मुलं आपापला प्रोजेक्ट घेऊन कॉम्पिटिशन मध्ये पोहोचली. गट्टू आणि चिंकीचा प्रोजेक्ट खूप छान बनला होता. बंटी आणि हरीने सुद्धा त्यांना खूप मदत केली होती. आता वेळ होती प्रेझेंटेशनची. अगोदर आला राजूचा ग्रुप. मॉडेल दाखवून त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन सुरू केलं. वी हॅव दिस मॅग्नेट
And in this magnet we have the South Pole and the North Pole, which give you the attractive force to equal and opposite poles. मॅग्नेटचा उपयोग मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये आणि मशीनमध्ये केला जातो. थँक्यू. व्हेरी गुड मुलांनो. आता पुढची पाळी आहे गट्टू आणि त्याच्या ग्रुपची. गट्टू, चिंकी, हरी आणि बंटी आपले मॉडेल्स दाखवून त्याविषयी बोलू लागले. हॅलो एव्हरीबडी. All we are presenting you the project of emergency vehicles. We have different emergency vehicles like ambulance. जर कोणी emergency patient असेल तर त्याच्यासाठी आपण ambulance यूज करतो. We have fire brigade. जेव्हा कुठे आग लागते तेव्हा ती विझवण्यासाठी फायर ब्रिगेड इमर्जन्सी व्हेकल म्हणून येतं आणि आगीत अडकलेल्या लोकांना वाचवतं. This is a police van. जर कुठल्या घरात चोरी झाली तर आपण 100 डायल करून तर पोलीस व्हॅन लवकर येते आणि चोरांना पकडून घेऊन जाते. थँक्यू. शाबास. व्हेरी गुड मुलांनो. सगळ्या मुलांचं प्रेझेंटेशन झालं आणि शेवटी रिझल्टची वेळ आली. आणि आजचे विजेते आहेत गट्टू, चिंकी, हरी आणि बंटीचा ग्रुप. ये, आम्ही जिंकलो. चौघही पळत पळत स्टेज कडे गेली आणि त्यांनी पाहुण्यांकडून अवॉर्ड घेतलं. कॉंग्रॅच्युलेशन्स मुलांनो. याहू, हुर्रे. शाळेचा नवा युनिफॉर्म. शाळेतनं घरी येऊन या दिवसात गट्टू, चिंकीला टीव्ही शोज बघण्याची सवय झाली होती. स्कूल डेज या शो मध्ये देहरादूनचं एक बोर्डिंग स्कूल आणि त्यातील 4-5 विद्यार्थ्यांची स्टोरी होती आणि गट्टू, चिंकीला ते बोर्डिंग स्कूल, हॉस्टेल आणि तिथले ॲडव्हेंचर्स बघायला खूप इंटरेस्टिंग वाटत होतं. आज देखील गट्टू, चिंकी घरी येताच टीव्ही ऑन करतात. अरे, शाळेचा ड्रेस बदला आधी, मग टीव्ही बघा. तोपर्यंत स्कूल डेचा आजचा एपिसोड संपून जाईल. हा शो मला मिस नाही करायचा. असं काय ह्या शो मध्ये? ह्यामध्ये एक बोर्डिंग स्कूल आणि त्यामधल्या विद्यार्थ्यांची गोष्ट आहे आई. माझे सगळे वर्गमित्र सुद्धा रोज ह्याच विषयी गप्पा मारतात. बरं बरं, ठीक आहे. तोपर्यंत मी तुमच्यासाठी जेवण तयार करते. आई किचन मध्ये जाऊन लंच तयार करू लागते आणि गट्टू, चिंकी टीव्ही पाहू लागतात. अरे गट्टू, स्कूल डेजचे विद्यार्थी किती स्मार्ट दिसतात. त्यांचा युनिफॉर्म तर बघ एकदा. हो, त्यांचा युनिफॉर्म तर खरंच खूप स्मार्ट आहे. मला तर आपल्या शाळेचा युनिफॉर्म खूप बोरिंग वाटतो. अरे बोरिंग का? बोरिंग तर आहे. साध्या पांढऱ्या शर्टावरती मुलांसाठी निळी पॅन्ट आणि तुमच्यासाठी निळा स्कर्ट. न चांगलं डिझाईन, न पॅटर्न, न इंटरेस्टिंग कलर्स. हो, ह्या टीव्ही शो मध्ये त्यांचे स्कर्ट्स तर मरून आणि पांढऱ्या चेक्स मध्ये आहे. मला तर ही युनिफॉर्मची कल्पनाच आवडत नाही. मी माझी जीन्स आणि टी शर्ट घालून शाळेत जाऊ शकलो असतो तर. अरे नाही रे वेड्या, शाळेत तर युनिफॉर्म असायलाच हवा. चिंकीने गट्टूला स्कूल युनिफॉर्मचं महत्त्व पटवण्याचा प्रयत्न केला, पण गट्टूला काही समजलं नाही. संध्याकाळी गट्टू आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला आणि चिंकी आईसोबत शॉपिंग करायला मार्केटमध्ये जाते. क्रिकेटमध्ये फिल्डिंग करतेवेळी गट्टूला डाईव्ह मारावी लागते आणि त्याचा टी शर्ट थोडासा फाटतो. त्याने परत घरी येऊन चिंकीला फोन केला, कारण अजूनही चिंकी आईसोबत मार्केटमध्ये होती. चिंकी, ऐक, माझा स्पोर्ट टी शर्ट आज खेळताना फाटला. घरी येताना तू आणि आई माझ्यासाठी स्पोर्ट शॉप मधून नवीन टी शर्ट घेऊन या. ठीक आहे गट्टू. आणि ऐक, टी शर्ट इंडियन टीमची जर्सी असलेलीच घे, मला तीच आवडते. हो रे, माहितीये मला. आई आणि चिंकीने गट्टूसाठी इंडियन क्रिकेट टीमचा जर्सी असलेला टी शर्ट घेतला, ज्यावर नाव लिहिलं होतं विराट कोहली. घरी येऊन जेव्हा त्यांनी गट्टूला नवीन टी शर्ट दिला तर तो खूप खुश झाला. तोपर्यंत बाबाही ऑफिसून आले होते आणि गट्टू टी शर्ट घालून बाबांना दाखवतो आणि त्यांना विचारतो, हा टी शर्ट कसा दिसतोय बाबा? खूप छान दिसतोय गट्टू, हा निळा रंग तुझ्यावर सूट करतोय. इंडियन टीमच्या जर्सीची गोष्टच वेगळी आहे. थोड्या वेळात आई सगळ्यांना डिनरसाठी बोलावते आणि सगळेच जण डिनर करण्यासाठी बसतात. डिनर करतेवेळी गट्टूने बाबांना युनिफॉर्म बद्दल विचारलं. बाबा, शाळेत जाण्यासाठी युनिफॉर्म का गरजेचा असतो? आज अचानक तुझ्या मनात हा प्रश्न कसा काय आला? ऍक्च्युली आमच्या शाळेचा युनिफॉर्म खूप बोरिंग आहे.
मी चिंकीला म्हणालो की जर आपण आपल्या आवडीची जीन्स आणि टी शर्ट घालून जाऊ शकलो असतो तर किती मजा आली असती. मी ह्याला समजवायचा खूप प्रयत्न केला बाबा की शाळेचा युनिफॉर्म का महत्वाचा असतो, पण माझं बोलणं त्याला समजतच नाहीये. गट्टू, स्कूल युनिफॉर्म स्कूलशी आणि स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या ओळखीशी निगडीत असतो. हा त्यांच्या आयडेंटिटीचा मुख्य भाग असतो. म्हणजे बरं मला सांग, तू इंडियन टीमच्या ब्ल्यू जर्सीवाली टी शर्ट का घालतोस? तू क्रिकेट तर दुसरा कुठलाही टी शर्ट घालून खेळू शकतोस. तो टी शर्ट घातल्यावर मला असं वाटतं की मी सुद्धा इंडियन टीमचा भाग आहे. एक वेगळाच उत्साह येतो क्रिकेट खेळताना. अगदी बरोबर. अगदी तसंच जेव्हा आपण युनिफॉर्म घालतो, मग तो शाळेचा असेल नाही तर स्पोर्ट्सचा किंवा नॅशनल ड्युटी जसं पोलीस किंवा आर्मीचा, तर आपण एका मोठ्या ऑर्गनायझेशनचा भाग बनतो. आतून एका अभिमानाची जाणीव होते. आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही प्रत्येक ठिकाणी आमच्या शाळेचं प्रतिनिधित्व करतो, म्हणून आपलं वागणं चांगलंच असायला पाहिजे. अगदी बरोबर. गट्टू आता समजला होता की स्कूल युनिफॉर्मचा काय इम्पॉर्टन्स आहे ते. दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी जेव्हा शाळेत पोहोचले तेव्हा सकाळच्या प्रार्थनेकरता इतर विद्यार्थ्यांसोबत रांगेत उभे राहिले. प्रार्थनेनंतर प्रिन्सिपल मॅडमने अनाउन्समेंट करून सगळ्या मुलांना एक नवीन गोष्ट सांगितली. मुलांनो, ह्या वर्षी आपली शाळा रौप्य महोत्सव साजरा करणार आहे. आपल्या शाळेला स्थापन होऊन 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. सगळी मुलं टाळ्या वाजवतात. आणि हे रौप्य महोत्सवी वर्ष स्मरणात राहण्यासाठी आपल्या शाळेचा नवीन लोगो आणि नवीन युनिफॉर्म डिझाईन केलेला आहे. नवीन युनिफॉर्म शाळेच्या अधिकृत विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. आणि पुढच्या आठवड्यापासून तुम्ही सगळे नवीन युनिफॉर्म मध्येच शाळेत याल, समजलं? हे ऐकून सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये क्युरिओसिटी आली होती की नवा युनिफॉर्म कसा असेल. गट्टू चिंकी आणि त्यांचे मित्र आपापसात लंच करतेवेळी बोलू लागले. या नवीन युनिफॉर्मची आयडिया तर खूप मस्त आहे. मला तर तसंही ही निळी पॅन्ट आणि पांढरा शर्ट बोरिंग वाटतो. आपला नवीन युनिफॉर्म टीव्ही शो स्कूल डेज सारखा असेल तर? हो, स्कूल डेज मधला तो जो युनिफॉर्म आहे त्यातले सगळेजण खूप स्मार्ट दिसतात. शनिवारी आई बाबा आणि गट्टू चिंकी नवीन युनिफॉर्म घेण्यासाठी जाऊ लागले. तिथे सगळ्यांनी पहिल्यांदा नवा युनिफॉर्म बघितला. गट्टू चिंकीला नेव्ही ब्ल्यूच्या जागी डार्क ग्रेचं कलर स्कीम खूप आवडलं. सोमवारी सकाळी सकाळी गट्टू आणि चिंकी नवा युनिफॉर्म घालून शाळेमध्ये जाण्यासाठी तयार झाले. गट्टूने डार्क ग्रे पॅन्ट सोबत क्रीम कलरचा शर्ट घातला होता आणि सोबत मॅचिंग डार्क ग्रे कलरचा टाय. शर्टच्या पॉकेटवरती नवीन लोगोची एम्ब्रॉयडरी केलेली होती. चिंकीनेही क्रीम शर्ट घातला होता, जिच्या पॉकेटवरही नवा लोगो होता आणि सोबतच डार्क ग्रे, लाईट ग्रे आणि ऑफ व्हाईट चेक्स वाला शर्ट. या चेक स्कर्टचा प्रिंट अगदी स्कूल डेजच्या डिझाईन सारखा होता, फक्त त्याचा कलर मरून होता आणि इथे ग्रे. अरे वा चिंकी, तुझा युनिफॉर्म तर एकदम स्कूल डेज सारखा दिसतोय. हो गट्टू, आणि तुझा सुद्धा नवीन युनिफॉर्म एकदम स्मार्ट दिसतोय. गट्टू आणि चिंकी जेव्हा शाळेत पोहोचले तेव्हा नवीन युनिफॉर्म घालून सगळी मुलं खूप एक्साइटेड होती. असं वाटतंय आपण कुठल्या नवीन शाळेत आलो आहोत. हो, हा नवीन युनिफॉर्म तर खूप मस्त आहे. आता मी कधीच शाळेच्या युनिफॉर्मला बोरिंग नाही म्हणणार. हा घातल्यावर तर एकदम छान फील होतंय. सगळी मुलं अगदी आनंदाने नवीन युनिफॉर्म मध्ये क्लास अटेंड करायला जातात आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक नवीनच आनंद दिसू लागतो. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.